म्हणून शेतकरी आपल्या खळ्यामध्ये स्वतःच्या बायकोला काही येऊ देत नव्हता, पण मांगाला येऊ देत होता, मागिनीला येऊ देत होता। ही परंपरा आपली आहे। सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या देवदेवता आहेत त्या अधिक देवदेवता ह्या मातंग देवता आहेत। संदीपान ऋषी हा मातंग आहे, पुराणापासून ते आतापर्यंत मातंग। बसवेश्वर महाराज म्हणतात मी मातंगाचा पुत्र आहे। मुक्ता साळवे नावाची पोरगी सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये शिक्षण घेते आणि ते निबंध लिहिते, मांगा महाराजच्या दुःखाविषयीचा निबंध। तो निबंध ज्ञानोदय मध्ये 2 विभागामध्ये क्रमशः छापून येतो। त्या मुलीचं बक्षीस ठेवलं जातं, सत्कार ठेवला जातो आणि सत्काराच्या निमित्ताने तिला बक्षीस म्हणून चॉकलेट दिलं जातं। तेव्हा ती मेजर कॅनेडी नावाच्या अधिकाऱ्याला म्हणते आय हॅव नो चॉकलेट, गिव्ह माय बुक। जर 16व्या 17व्या 18व्या शतकामध्ये मातंग समाजाची पोरगी पुस्तकाची मागणी करत असेल आणि आज ही मातंग समाजाच्या जर पोरी शिकत नसतील तर ती मुक्ता साळवे कुठे आणि आमची ही मुक्ता कुठे, ही विचार करण्यासाठी, चिंता आणि चिंतन करण्यासाठी आपण एका ठिकाणी बसलेले आहोत। आणि म्हणून महात्मा फुलेने आणि सावित्रीबाई फुलेने जी शाळा काढली त्या शाळेला संरक्षण आणि सुरक्षितता देण्याचं काम क्रांतीवीर लवजी साळवेने केलेलं आहे। आणि म्हणून आपला इतिहास नीट लक्षात ठेवा। जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही। मातंग समाजाने आपला इतिहास विसरल्यामुळे मातंग समाज इतिहास करू शकत नाही, घडवू शकत नाही। ही दुःखाची बाब आहे। म्हणून इतिहास वाचायला शिका, स्वाभिमानाने राहायला शिका। अण्णाभाऊंच्या साहित्यातलं पात्र, अहो अण्णाभाऊ सारखा माणूस 1942 ची स्वातंत्र्याची चळवळ आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ काम करत आहेत। 1942 ला वाटेगावचे बर्डे गुरुजी तरुण पोरांना स्वातंत्र्याच्या चळवळीचे धडे देत होते। त्या चळवळीमध्ये पोरांना पेटवत होते, संघटित करत होते। त्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ काम करत होते। अण्णाभाऊला वॉरंट सुटलं आणि म्हणून आपण इंग्रजांना सापडू नये, तुरुंगात जाऊ नये म्हणून अण्णाभाऊ मुंबईला जातात। अण्णाभाऊ 10 वर्षाचे आहेत। क्रांतिसिंह नाना पाटील वाटेगाव मध्ये आलेले आहेत। अशा पद्धतीची स्वातंत्र्याची सभा भरलेली आहे। क्रांतिसिंह नाना पाटील माझ्यासारखं भाषण करतायत। इंग्रजाचं सैन्य त्यांच्या पाठी लागलेलं आहे आणि जेव्हा ते घोड्यावर बसून पळायला लागतात तेव्हा अण्णाभाऊ 10 वर्षाचे आहेत आणि अण्णाभाऊ त्या घोड्याच्या पुढं पळायला लागतात। गाव संपत आणि क्रांतिसिंह नाना पाटील घोडे थांबवतात। अण्णाभाऊला विचारतात का रे बाबा तू कशासाठी पळतोस? अण्णाभाऊ असं म्हणतात साहेब की तुमच्या पाठीमागं इंग्रजाचं सैन्य लागलेलं आहे। जर तुम्हाला वाट सापडली नाही तर तुम्हाला इंग्रजाचे सैन्य पकडतील। पकडू नये म्हणून तुम्हाला वाट दाखवण्यासाठी मी तुमच्या घोड्याच्या पुढे पळतो आहे। हा अण्णाभाऊ होता, हे नीट समजून घ्या। दहा वर्षाच्या अण्णाभाऊ आमचे लोक MA BEd PhD करतात, LLB होतात, MBBS होतात, 2 अक्षर नीट लिहिता येत नाही। अण्णाभाऊ 10 वर्षाचे आहेत आणि 10 वर्षाचा असता पहिला पोवाडा अण्णाभाऊने पानिपतचा पोवाडा लिहिला। 10 वर्षाच्या अण्णाभाऊ असताना पानिपतचा पोवाडा लिहिला। अण्णाभाऊंची प्रतिभा, अण्णाभाऊंची बुद्धिमत्ता काय असेल तुम्ही विचार करा। अण्णाभाऊ मुंबईला जातात। मुंबईला गेल्यानंतर मला वर्गात शिकता आलं नाही, या व्यवस्थेने शिकू दिलं नाही, पण मला शिकायचं आहे म्हणून अण्णाभाऊ हाताला मिळेल ते काम करीत मुंबई फिरतात आणि फिरता पाट्या वाचतात, पेपर वाचतात आणि पेपर वाचून अण्णाभाऊ शिक्षण घेतात। लोकयुद्ध नावाचं वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्रामध्ये वार्ताहर म्हणून, संपादक म्हणून अण्णाभाऊने काम केलेलं आहे। अण्णाभाऊ एक चांगले पत्रकार होते, अण्णाभाऊ एक समीक्षक होते। अण्णाभाऊ लोकयुद्ध मासिकामध्ये अग्रलेख लिहायचे, हे आपल्याला माहित आहे का? फक्त अण्णाभाऊ लेखकच म्हणतो आपण।
अण्णाभाऊ एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काम करत असताना अण्णाभाऊ चंद्रपूरला गेले. अण्णाभाऊंचं लोकनाट्य तिथं चालू होतं आणि मग अशा खेड्यामधून त्या लोकनाट्याला गाड्या बांधून लोक येत होते. काही काँग्रेसचे लोक होते आणि तुकडोजी महाराज ही अण्णाभाऊंच्या त्या सभेला कार्यक्रमाला जात होते. जाताना एक माणूस म्हणाला तुकडोजी महाराजांना की महाराज हे तमाशाचा कार्यक्रम आहे, तुम्ही जाऊ नका. तेव्हा बघाव तर काय चालू आहे म्हणून तुकडोजी महाराज गेले. तेव्हा अण्णाभाऊ साठे सगळ्या सभेला प्रबोधन करत होते आणि कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर अण्णाभाऊ जवळ तुकडोजी महाराज जातात आणि अण्णाभाऊला म्हणतात आम्ही 100 भाषण करतो, त्या 100 भाषणापेक्षा तुमचा एक कार्यक्रम समाज प्रबोधन करण्यासाठी लाख पटीने मोठा आहे. अशा पद्धतीचं कौतुक तुकडोजी महाराज करत होते. जो माणूस शाळेत कधी गेला नाही, डिग्र्या कधी गेला नाही, तो माणूस महाराष्ट्र पिंजून काढतो. अण्णाभाऊ इथं अहमदपूरला होते. धसवाडी नावाचं गाव, त्या धसवाडी नावाच्या गावामध्ये अण्णाभाऊ 3 महिने मुक्कामाला होते. अण्णाभाऊने अकलेची गोष्ट नावाची लोकनाट्य धसवाडीमध्ये लिहिलेलं आहे. तिथला जो महार समाजाचा माणूस पोलीस पाटील झाला आणि पोलीस पाटील झाल्यानंतर